सो गाईज खूपच ऊन झाले आता. उगाच फिल्टर दिलात म्हणून दिसून येत नाही किती काळा पडलोय. लगेच फिल्टर चेंज, त्यामुळं काही विषय नाही. आता आजीला घेऊन आलो होतो शोरूममध्ये. त्यावेळेस आजी म्हटलं की त्यावेळेस आम्ही म्हणजे चुलते वडिलांचे रसवंतीचे करायचे आणि शोरूममध्ये रस विकायला यायचे. त्यावेळेस ते बोलले की आम्ही जी महिन्याला इन्कम कमीत होतो त्याच्यात आमचा एक गुंठा आला असता. म्हणजे काय, गुरु पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हा असतो. तुमच्याकडे पैसा असून उपयोग नाही, तर महत्त्वाचा सल्लागार आपण म्हणू शकतो किंवा आपण त्याला एक गुरु म्हणू शकतो. कारण कसं आहे नवीन चालू वगैरे. कितीपासून कितीपर्यंत साडी? आपल्याकडे 90 रुपयापासून चालू होते तर 7-8-10 हजारापर्यंत पूर्ण आहे. परत गांधळे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार असल्यामुळे आपण प्लॅन करतो बाहेर जायचा. खूप दिवस झाले आपला फेसबुकला व्हिडिओ नव्हता आणि आपले जे फॅन फॉलोवर आहेत ते पण म्हटले की यार भरत तो व्हिडिओ नाही आला, सो मग चला आज रॅन्डम व्हिडिओ बनवा. आज शिरोळला चालू आहे तर आपण शिरोळमध्ये काय काय खरेदी करणार आहे, कुठं कुठं जाणार आहे, या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तो गाईस आपण आता निघलोय आणि उन्हाचा पारा पण खूप वाढला आहे. भारत पोल्ट्री फार्म जे की आता बंद पडली सध्या. ठीक आहे ना आता आपलं आणि आपण चालू आता शिरोळला. आता आपण घाटात आहे मानवीचा. आता शोरूममध्ये यायला आपल्याला खूप टाईम गेला कारण मध्ये ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. एकंदरीत आज रविवार असल्यामुळे पण खूप ट्रॅफिक आहे आणि आपण शॉपिंग करायला आलेलो इथं. मस्त अशा साड्या आणि ड्रेस पण इथं. माझा एरिया हा बाबुराव नगरचा आहे. तिकडे जुडिओ आहे, तिकडे पण जाणार आहे. इथं खरेदी झाल्यानंतर शिरोमध्ये अजून पण थोडेफार काम आहे ते कम्प्लीट करायचं. खूप मोठं शिरो झालं. म्हणजे मी एकदा आजीला घेऊन आलो होतो शिरोमध्ये. त्यावेळेस आजी म्हटले की ज्यावेळेस आम्ही म्हणजे चुलते वडिलांचे रसवंतीचे करायचे आणि शिरोमध्ये रस विकायला यायचे, त्यावेळेस ते बोलले की आम्ही जी महिन्याला इन्कम कमीत होतो त्याच्यात आमचा एक गुंठा आला असता. म्हणजे काय, जर त्यांनी जमीन घेऊन ठेवली असती बायपासला किंवा शिरोमध्ये कुठं पण, तर आज मे बी ती बरीच महाग असते. असं म्हणत नाही की बाबा घ्यायलाच पाहिजे किंवा तुम्ही पण घेऊ शकता, म्हणजे मी पण घेऊ शकतो. आता तेवढी अमाऊंट नाही, पण सांगायचा उद्देश हा आहे की गुरु पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हा असतो. तुमच्याकडे पैसा असून उपयोग नाही, तर महत्त्वाचा सल्लागार आपण म्हणू शकतो किंवा आपण त्याला एक गुरु म्हणू शकतो. कारण गुरु जर असेल तर तुमच्या पैशाचं प्रॉपर मॅनेजमेंट होतं. आज जर त्यावेळेस त्यांना कळलं असतं की तुम्ही ह्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा, तर मे बी पूर्ण चुलते सगळेच मे बी एक वेगळा फ्लो असते. कारण चालू असतं, पैशाचा फ्लो असतो, पण ते कसे इन्व्हेस्टमेंट करायचे काय, त्यासाठी एक प्रॉपर गुरुच पाहिजे. आता एकंदरीत आपल्याला आता इथं जर पाहिलं तर तुम्ही खूप मोठं बिल्डिंग आहे. ठीक आहे, कारण इथून एक 20-30 किलोमीटरवरती MIDC आहे. ठीक आहे, पाठीमाग गेलो तर सुपेची MIDC आहे. दोन्ही साईडनी MIDC असल्यामुळं पण बऱ्यापैकी शिरोळला व्हॅल्युएशन चांगलं आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण करू एंट्री. एकंदरीत आपण शॉप ओनरची परमिशन नाही घेतली व्हिडिओ काढायची, तर त्यांनी मे बी इथं होलसेलच्या पण लावल्यात, तुम्ही व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे, आता आतमध्ये आपण त्यांची परमिशन घेतली आहे. एकंदर ते बोलले की घेऊ शकतो तुमची. मस्त असं शॉप आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या तुम्हाला म्हणजे पाहिजे त्या प्राईजमध्ये रिजनेबल आहे. महाग आहे, स्टँडर्ड ज्या साड्या आहेत त्यांचे प्राईस पण तशाच आहे. लग्नासाठी बसता असेल किंवा अजून पण तुम्हाला वेगळी खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. पण आपले शॉप कुठं आहे? आपलं शॉप बायपासला आहे शिरूरला, हां, बायपासला शिरोळला. तुम्ही बाबुराव नगर इथं पाठीमागच ना? हां, बाबुराव नगर तिथं. महादेव तुम्ही आत्ता फोटोमध्ये तर पाहिलं असेल. तर आपल्याला 1-2 साड्या घ्यायच्या, त्या घेऊन आपण पुढचा प्रवास करणार आहे एकंदरीत. ठीक आहे, तर बस्ता पण इथं बांधला जातो ना? बस्ता आहे, नवरीचं चालू वगैरे. कितीपासून कितीपर्यंत साडी? जसे आपल्याकडे 90 रुपयापासून चालू होते तर 7-8-10 हजारापर्यंत पूर्ण व्हरायटी. 10 हजारापर्यंत चांगली व्हरायटी तुम्हाला पाहिजे तेवढी. आणि पॅन्ट पीस, शर्ट पीस, ब्लाऊज पीस. ओके,
आता साडीतलं एवढं सूतचं मला माहीत नाही, पण बहीण म्हणते की चांगलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला कळेल. ज्या गोष्टी माहीत आहे त्याविषयी आपण सांगू शकतो, ज्या गोष्टी आपल्याला जास्त माहीत नाही त्या. सो गाईज आपली आता खरेदी झाली आहे, बिल करतोय आपण. बिल झाल्यानंतर नेक्स्ट. सो गाईज खूपच ऊन झालं आहे, आता उगाच फिल्टर दिलं म्हणून दिसून येत नाही किती काळा पडलो आहे. लगेच फिल्टर चेंज, त्यामुळं काही विषय नाही. आता आपण आलो आहे, 1-2 शर्ट पण घ्यायचे होते आपल्याला. ठीक आहे, जॉकी मधून 2 गोष्टी खरेदी करायच्या, त्यानंतर जुडिओला जायचं आहे. बघू हे पुढं. ठीक आहे, तुला काय घ्यायचं आहे का? डी मार्ट आपलं इथे एक मार्ट आहे का? जी मार्ट आहे, मस्त इलेक्ट्रिक वस्तू घ्यायचा 1-2. बरी शॉपिंग पेंडिंग आहे अजून. सो आपली शॉपिंग झाली आहे एकंदरीत, आणि आता आपण निघालो आहे पारनेरला. तसं ॲक्च्युली 4 व्हीलरच पाहिजे, हे 2 व्हीलरचा प्रवास नाही करायला पाहिजे. लय अवघड विषय हा. पण आता कसं आहे, सध्या सगळीच तारंबळ चालू आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, चलो आता अभी नेक्स्ट कुठं जायचं आहे? अच्छा, आता थोडं जेवण करायचं आहे आणि देन पारनेर. तो गाईज आता आपण आलो पाणीपुरीच्या तिथं. ठीक आहे, आता कसं आहे, फेमस पाणीपुरी आहे शिरूरमधली. आता हे मला कोणतं ठिकाण माहीत नाही, हे सगळं कसं आहे सर्च करून आलेलो आहे या ठिकाणी. आता कसं आहे, खाणारे लोक संघ असल्यावर काय टाईम नाही लागत वस्तू सापडायला. ठीक आहे, आता मी त्यांना अजून एक पाणीपुरी आणि भेळ सांगितलेली आहे. काहीच आता आपण निघलो पारनेरला. सगळं झालं आपलं, शॉपिंग झाली, जेवण झालं, निघलो आहे. गाडी सावलीत लावली होती, लय ऊन आहे खूप, काहीतरीच ऊन आहे.